अमेरिका आणि इराणमधल्या युद्धाचा आजचा 18वा दिवस। अमेरिकेने आतापर्यंत इराणमध्ये तब्बल 5000 ठिकाणी हल्ले केलेत। तेहरान या युद्धामुळे आतापर्यंत कुठे आणि किती मनुष्यहानी झाले यावर एक नजर टाकूयात। इराणमध्ये आतापर्यंत सर्वात जास्त म्हणजे 1444 नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। इस्रायलमध्ये 15 तर अमेरिकन लष्कराचे 13 जवान यामध्ये मृत्युमुखी पडलेत। इराकचे 13 तर यूएईचे 7 नागरिक यामध्ये मृत्युमुखी पडलेत। कुवेतचे 6, ओमानचे 3। सौदी अरेबियामध्ये आतापर्यंत दोघांचा तर बहरीनमध्ये दोघांचा मृत्यू झालाय। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे अनेकदा खोटं बोलतात, जगजाहीर आहे। पुढचा मागचा कसला विचार करत नाही, थापा मारणे त्यांचा जणू आवडता छंद। त्यांचं ताजं वक्तव्य बघा, इराणवर हल्ला केला तर तो देश शेजारच्या आखाती देशांवर हल्ले करू शकतो, ही शक्यता मला कुणी सांगितलीच नाही, असा दावा ट्रम्प यांनी केलाय। हा दावा खोटा यामुळे आहे की ट्रम्प यांना दिली जाणारी गुप्त ब्रीफिंग ही तर सोडूनच द्या, पण अनेक तज्ञांनी याची शक्यता जाहीरपणे व्यक्त केली होती। अमेरिका ही जगातली एकमेव महासत्ता आहे, तिच्या अध्यक्षाला इतकी साधी गोष्ट कोणी सांगितली नाही आणि त्यांना ती कळली नाही हे शक्य नाहीये। पण ट्रम्प यांचा स्वभाव आत्मकेंद्री, दोष न स्वीकारण्याचा, त्यामुळे ते संपूर्ण अमेरिकन अधिकारशाहीलाच दोष देऊन आता मोकळे झालेत। आता ट्रम्प यांचा हा दावा खोटा का वाटतो, कारणही जाणून घेऊयात। आखाती देशांवर इराण हल्ला करेल हे मला कोणी सांगितलंच नाही, हा ट्रम्प यांचा दावा खरं तर हास्यास्पद आहे। अमेरिकन अध्यक्षाला जगातली छोट्यातली छोटी गुप्तचर माहिती सातत्याने दिली जाते। दररोज सकाळी अध्यक्षांच्या टेबलवर सविस्तर गुप्तचर अहवाल ठेवला जातो। अमेरिकन अध्यक्षाला सर्व गोष्टी माहित असाव्यात यासाठी काही अब्ज डॉलर्स दरवर्षी खर्च होतात। संरक्षण मंत्री, परराष्ट्र मंत्री, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, सीआयएचे प्रमुख, राजदूत वेगवेगळ्या देशांचे, या सर्वांकडून सातत्याने त्यांना ब्रीफिंग येत असतं। परराष्ट्र खात्यात आखाती देशांचे तज्ञ असतात, ते दर आठवड्याला तपशीलवार अहवाल पाठवतात। युद्ध सुरू करण्या अगोदर त्याचे परिणाम जाणून घेणं ही फार जुनी आणि कुणालाही सुचेल अशीच बाब आहे। आता डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी नेटो या लष्करी आघाडीची मदत मागवली आहे आणि या आघाडीने ती धुडकावून लावली आहे। याबद्दल आपण कालच्या विशेषमध्ये चर्चा केलेली आहे, पण गेल्या 24 तासांमध्ये नेटोमधले अनेक देश स्पष्टपणे बोलू लागले। नेटोची नेमकी भूमिका काय आहे तीही जाणून घेऊया। नेटोची भूमिका नेटो आघाडी सदस्य देशांच्या बचावासाठी बनली आहे, एखाद्या देशाच्या विरोधात मोहीम उघडण्यासाठी नाही। एका सदस्याने युद्ध सुरू करावं आणि मग इतरांनी त्याच्या मागे मागे जावं अशी काही नेटोची रचनाच नाही। या युद्धाशी आमचा तिळमात्र संबंध नाही। सदस्य देश जर्मनीची स्पष्ट भूमिका समोर आलेली आहे। हे युद्ध आम्ही सुरू केलेलं नाही, हे आमचं युद्ध नाही, जर्मनीने म्हटलंय। अमेरिका आणि इस्रायलला नेमकं काय साध्य करायचंय हे त्यांनी आधी स्पष्ट करायला हवं। जे अमेरिकन नौदलाला जमत नाहीये ते मर्यादित युरोपियन नौदलाला जमणार आहे का? आम्हाला इराणशी युद्ध नकोय, इराणचे प्रतिहल्ले झेलण्याची आमची इच्छा नाहीये।